बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मशताब्दीवा वर्ष आहे आणि याच निमित्तानं संपूर्ण मुंबईमध्ये आज आपण पाहतोय की भगवामय वातावरण झालेलं पाहायला मिळतोय। काल रात्री उशिरानंच उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे या संपूर्ण कुटुंबानं आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील प्रमुख नेत्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा कुलाबा परिसरामधल्या रिगल सिनेमाजवळ असलेल्या पुतळ्याला अभिवादन केलं। रात्री उशिरा हे सगळेच प्रमुख नेते जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित राहून बाळासाहेबांना अभिवादन करून आज सकाळी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिवसेनेतील जे प्रमुख नेते आहेत ते या ठिकाणी बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येणार आहेत। सध्या या संपूर्ण रिगल सिनेमा कुलाबा परिसरामध्ये जर आपण वातावरण पाहिलं तर भगवमय वातावरण इथे देखील पाहायला मिळतं। दोन्ही शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडनं आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडनं मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी केलेली पाहायला मिळते। आपण पाहतोय की दक्षिण मुंबईमधले सगळ्याच विभागामधनं हे बॅनर्स लावलेले पाहायला मिळतात, तर उद्धव ठाकरेंच्या देखील काही नेत्यांकडनं हे बॅनर्स लावलेले पाहायला मिळतात। स्वतः आपण पाहतोय की एकनाथ शिंदे हे उपस्थित या ठिकाणी 11 वाजता राहतील आणि त्यानंतर 12:30च्या दरम्यान एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद देखील होणार आहे आणि त्यानंतर दुपारी संजय राऊत यांची देखील पत्रकार परिषद पार पडणार आहे। खऱ्या अर्थानं आज मनसेनिक यांच्यासाठी देखील महत्त्वाचा दिवस आहे, कारण शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघे एकत्रित आल्यानंतर आज षण्मुखानंदमध्ये कार्यक्रम देखील पार पडतोय। या सोहळ्याला स्वतः राज ठाकरे देखील उपस्थित राहणार आहेत, त्यामुळे आज षण्मुखानंदमध्ये या कार्यक्रमाच्या दरम्यान, या सोहळ्याच्या दरम्यान राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। पण त्यापूर्वी आपण पाहतोय की एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद होते, त्यामुळे एकनाथ शिंदे हे काय नेमकी घोषणा करतात, आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून काय बोलतात याकडे देखील सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट निकेश मोरेसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।